मेरे सभी भारतवासियों को जय श्रीमन्नारायण, जय श्री कृष्णा, राधे राधे, वंदे मातरम, जय हिंद, भारत माता की जय हो। अभी हम आए हैं स्वारगेट। यह स्वारगेट का नज़ारा, स्वारगेट का व्यू आप देख रहे हो। आज 11 मई 2025 मातृ दिवस की सभी मेरे भारतवासियों को शुभकामनाएं। आप जहाँ भी कहीं भी हो, अपने माँ को याद करो। सबसे पहले मेरी भारत माँ को नमन करते हुए हम ये ब्लॉग बना रहे हैं। आप इस ब्लॉग में बनाए रहिएगा। चलो, मातृ दिवस की शुभकामनाएं मेरी माँ। माँ तुम इतनी अच्छी क्यों हो? माँ जग में हम सबकी अपनी तुम ही हो। कभी ईश्वर को नहीं देखा मैंने, पर धरती पर ईश्वर रूप तुम ही हो। किसका रूप हो तुम, किसकी परछाई हो? इतनी सहनशील, इतनी निर्भीक क्यों हो? तुम शक्ति स्वरूपा हो, माँ गौरी का रूप हो। इतनी निर्मल, इतनी शांत स्वरूप क्यों हो? मुझे पता है माँ, तुम कोई और नहीं, तुम वैष्णवी का रूप हो। ममता की मूर्त तुम, अपनी आंचल में पूरे जहाँ का प्यार समेटे हो। कितनी भाग्यशाली हूँ मैं कि तुम मेरी माँ हो। मेरी प्रेरणा शक्ति तुम मेरा सौभाग्य हो, जो कभी मुश्किलों से ना डरे, तेज तूफान का भी डट कर सामना करे। ममता की छत्र छाया में सदैव अपनी संतानों की रक्षा करे। वो कोई और नहीं, माँ वो सिर्फ तुम ही हो, भगवान हो। माँ की शुभकामनाएं कैसे पूरा करें? प्यारी माँ, मैं शब्दों में बयां नहीं कर सकता कि आप मेरे लिए कितनी मायने रखती हैं। मेरी मार्गदर्शक, प्रेरणा और सहारा बनने के लिए आपका धन्यवाद। आपको प्यार, खुशी और सभी खुशियों से भरे मातृ दिवस की शुभकामनाएं। दुनिया के लिए आप एक व्यक्ति हो सकते हैं, लेकिन मेरे लिए आप पूरी दुनिया हैं और मेरे लिए आप भगवान हैं। साथियों, मित्रांनो, कोल्हापूर, सांगली, मिरजला जाण्यासाठी हे बघा, इकडं आपल्याला बुकिंग करावं लागते आधी। शिवशाहीने वगैरे जायचं असेल की आधी बुकिंग करावं लागते इथं समोर। आता आम्ही इथं बुकिंग केलं, माझ्या बहिणीला या गाडीत दिलं पाठवून मिरजला। आता मिरज बसला बसून ते पुढं जाणार। हा आहे स्वारगेटचा व्ह्यू, तुम्ही बघत आहात। हे स्वारगेट बसस्टँड, स्वारगेटचा व्ह्यू। इकडं शिवनेरी लागलेली आहे, इकडं शिवशाही लागलेली आहे। हा इकडचे व्ह्यू आहे, इकडं बघा, हे असं इकडं दिसतंय। हे बघा, हे बस आता निघेलच। आता 10 वाजता हे निघणार आहे बस इथून। आता 10 वाजता आपल्याला बघायला भेटेल हडप। इथं हे आपलं स्वारगेटचं व्ह्यू आहे। हे इकडं बघा, हे सगळं स्वारगेटचे बस वगैरे इकडं लागलेलं असतं। हे असं इकडचं व्ह्यू आहे। आधी कुठेही आपल्याला दादरला जायचं म्हटलं, सांगलीला जायचं म्हटलं, कुठेही जायचं म्हटलं तर इकडं समोरच्या साईडला हे जे शिवशाही असेल, शिवनेरी असेल, हिरकणी असेल, यांचं आधी आपल्याला आहे ना बुकिंग करावं लागते, तिकीट काढावं लागते। मग त्याच्यानंतरच आपल्याला गाडी पोहोचते, कारण त्याला कंडक्टर नाही आहे, डायरेक्ट ड्रायव्हर असतं। त्यामुळं आपल्याला आधी जी काळजी घ्या, इथं आलं की पहिला इथं सांगली बुकिंग, सांगली बुकिंग पहिला
सांगलीला जावा, मिरजला जावा, कुठेही जावा, पण इथं आलं की पहिलं ह्या गाड्यांचं बुकिंग करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, आता आपण ह्या साईडला जर गेलो, त्या साईडला तिकडं जे शिवशाही दिसायला लागले तिकडं, तर त्या साईडला लालपरी वगैरे दिसत असेल तुम्हाला. त्या साईडला गेलं की तिकडं डायरेक्ट बस भेटते. हे आहे पुणे स्वारगेट. हे बघा बारामती स्वारगेट, बारामती बस आलेली आहे इकडं सातारासाठी. इकडं गाड्या उभारलेल्या आहेत. हे सातारासाठी आधी बुकिंग करावं लागतं इकडं समोर. आणि इकडं हे बघा शिवशाही आहे, हिरकणी आहे, शिवनेरी आहे, असे सर्व काय बस आहेत. हे स्वारगेटचं हे व्ह्यू आहे, असं आपल्याला बघायला भेटेल. हे बघा मित्रांनो, आता हे स्वारगेट आहे. स्वारगेटचा व्ह्यू आपण बघत आहात. आता आमचे घरचे आता गावी गेलेली आहे, त्यांना आपण घालवलेलं आहे शिवशाहीने. आता चला मित्रांनो, हे बघा इकडचा आहे व्ह्यू. हे आहे स्वारगेट. स्वारगेटचं उड्डाणपूल आहे. स्वारगेटच्या बसस्टँडच्या इकडून आपण आहे ना आतमध्ये गेल्यानंतर आहे ना आपल्याला इकडं हे व्ह्यू आपल्याला हे बघायला भेटेल. देशभक्त काय केशवराव जेदे उड्डाणपूल याला म्हणतात. आता याच्या समोरच बघा ते नवीन बिल्डिंग दिसाले ना, ते मेट्रो आहे. मेट्रोचं पूल व्हावं लागलं आहे. आता हे इकडं या बाजूला आहे ना, इकडं स्वारगेट आत बसस्टँड आहे. तिथून बसस्टँडमधून मी आलो. आता मला जायचं इकडून आता हडपसरच्या मार्गे जायचं आहे. आणि हे असं इकडचं हे व्ह्यू आहे सगळं इकडं आपल्याला बघायला भेटेल. हे इकडं बघा, हे असं सगळं. चलते मेरे ये गीत
बात याद रखना, हम पुणे महाराष्ट्र में इस वक्त है स्वारगेट में।